नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सरळ सेवा परीक्षांसाठी महत्त्वाचा प्रश्नसंच. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला प्रश्न आहे, 9व्या आशियाई हिवाळी खेळांचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? आपले ऑप्शन्स आहेत ए. चीन, बी. भारत, सी. इंडोनेशिया, डी. मलेशिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. चीन. आपण पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर प्रदेश सरकारने अलीकडेच कोणत्या शहरात ऑपरेशन 11 राबवले आहे? आपले ऑप्शन्स आहेत प्रयागराज, अयोध्या, वाराणसी, गोरखपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रयागराज. आपला पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला झिका विषाणू कोणत्या डासामुळे पसरतो? आपले ऑप्शन्स आहेत क्युलेक्स्टास, एडिस्टास, एनाफिलिस डास, मॅन्सोनिया डास. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एडिस्टास. आपला पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या संस्थेने चांद्रयानचे चुनाव तक हा उपक्रम सुरू केला आहे? आपले ऑप्शन्स आहेत ए. इस्रो, बी. नीती आयोग, बी. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि डी आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतीय निवडणूक आयोग. आपला पुढचा प्रश्न पाहूया. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने भारत आणि दक्षिण आशियासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आपले ऑप्शन्स आहेत ज्ञानेश कुमार, आशिष खन्ना, प्रभदेव सिंह आणि प्रथम दास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रभदेव सिंह. आपला पुढचा प्रश्न आहे, स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करणारे पहिले राज्य कोणते? आपले ऑप्शन्स आहेत अ. गुजरात, ब. महाराष्ट्र, क. सिक्कीम, ड. मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ. गुजरात. आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत अ. मुंबई, ब. नवी दिल्ली, क. इंदोर, ड. चेन्नई. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क. इंदोर. आपला पुढचा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले रावसाहेब रंगराव बोराडे यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? आपले ऑप्शन्स आहेत अ. ज्ञानपीठ पुरस्कार, ब. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, क. पद्मश्री पुरस्कार, ड. पद्मभूषण पुरस्कार. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. कोणत्या वर्षापर्यंत भारताने 3 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले आहे? आपले ऑप्शन्स आहेत अ. 2030, ब. 2035, क. 2047, ड. 2027. तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क. 2047. आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, मैत्री 2.0 नावाचे पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? आपले ऑप्शन्स आहेत अ. गुजरात, ब. मध्य प्रदेश, क. महाराष्ट्र आणि ड. केरळ. या प्रश्नाचे आपले योग्य उत्तर आहे क. महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.